अतिशय महत्वाची बातमी आपण बघतोय, भारतानं पाकिस्तानचं J-17 हे जेट पाडलेलं आहे। यावेळेस एक महत्वाची बातमी, पाकिस्तानचं J-17 हे जेट देखील आता पाडण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपण बघतोय प्रत्येक गोळीबाराला प्रत्युत्तर होत आहे, परंतु जम्मू मध्ये हल्ला करण्यात आलेला आहे पाकच्याकडून आणि आता पाकिस्तानचं J-17 फायटर जेट जे भारताच्या दिशेने चाल करून आलं होतं ते आता भारताला पाडण्यात यश आलेलं आहे। सैन्य दलानं ही आता कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि अतिशय आक्रमक पद्धतीनं ही कारवाई भारतीय सैन्याकडून होते। अर्थातच सगळा भारत आज सैन्याच्या पाठीशी उभा आहे आणि आज सैन्य बघतोय आपण पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावतोय। अगदी बरोबर असेल आणि इथं भारतामध्ये राजकीय एकता देखील दिसून आलेली आहे। विरोधकांनी देखील सरकारला सांगितलेलं आहे तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीशी आम्ही असणार आहोत। बघा पाकिस्तानने भारताच्या कोणकोणत्या भागात हल्ला केला आपण ते पाहूया। भारताने पाकिस्तानचा J-16 फायटर जेट पाडलेला आहे। महत्वाची बातमी आपण बघतोय, भारतानं या ठिकाणी आक्रमक कारवाईला सुरुवात केलेली आहे। विमानतळावरून भारताचे 2 लढाऊ विमानं देखील आता पाकच्या दिशेने निघालेली आहेत। बेचिराख करायला आता भारताचं सैन्य सज्ज झालेलं आहे आणि जम्मू विमानतळावरून पाकला नेस्तनाबूत करायला, सैनिकांना सळो की पळो करायला यावेळेस भारतीय सैन्य निघालेलं आहे। 2 विमानांनी उड्डाण घेतलेलं आहे पाकच्या दिशेने। J-17 फायटर विमान पाकचं जे भारतावर चाल करून आलं होतं त्याला पाडण्यात आलेलं आहे। या विमानाची माती झालेली आहे। आपण बघतोय यावेळेस एक सगळ्यात मोठी महत्वाची बातमी, पाकचे फायटर प्लेन्स जे आहेत ते पाडण्यात आलेले आहेत आणि राजस्थान पर्यंत हे विमान आलं होतं, त्या विमानाला देखील आता मात्र भारतीय सैन्यानं पाडलेलं आहे।